आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। ऑपरेशन कमळसाठी 50 कोटींचे आमिष दिल्याचा आरोप। सिडनी येथे मॉलमध्ये चाकू हल्ला करून चौघांची हत्या। सोमवारनंतर उमेदवारी अर्ज भरण्यास गती मिळण्याची शक्यता। प्रचारासाठी मातब्बरांची मांदियाळी। विजयपूर जिल्ह्यात भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू। कलखांब नाक्यावर 5 लाख रुपये जप्त। फोर्ट रोडवर सांडपाण्याचा सागर। महादेव पाटील यांच्या प्रचाराला उचगाव येथून सुरुवात। कल्लेहोळ येथे व्हीएम शानबाग शाळेचे शिबिर उत्साहात। हॉटेल घरांमध्ये पाणी, झाडे पडली, रहदारी 2 तास ठप्प। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूया सविस्तर बातम्या। कर्नाटकमध्ये ऑपरेशन लोटस राबवण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे। एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी हा खळबळजनक दावा केला आहे। काँग्रेसमधून बाहेर पडण्यासाठी आमदारांना 50 कोटींचं आमिष दाखवलं जात असल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितलं। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला तर त्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो असाही आरोप सिद्धरामय्या यांनी या मुलाखतीमध्ये केला आहे। भाजपने माझे सरकार पाडण्यासाठी याआधीही प्रयत्न केले। आमच्या आमदारांना 50 कोटींचे आमिष दाखवले गेले, मात्र गतकाळात त्यांना अपयश आले होते असेही सिद्धरामय्या मुलाखतीत म्हणाले। आमचे आमदार काँग्रेसला सोडून जाणार नाहीत, एकही आमदार बाहेर जाणार नाही असा दावाही त्यांनी केला। सिडनी येथे मॉलमध्ये चाकू हल्ला करून चौघांची हत्या। ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्ये असलेल्या एका शॉपिंग मॉलमध्ये हल्लेखोराने अनेक लोकांवर चाकू हल्ला करून गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे। माध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार वेस्टफील्ड मॉलमध्ये हा हल्ला झाला आहे। पोलिसांनी उत्तरादाखल केलेल्या कारवाईमध्ये चाकू हल्ला करणाऱ्याला गोळी लागली आहे। घटनास्थळापासून स्थानिकांनी दूर राहावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे। पोलिसांनी या भागातून लोकांना बाहेर काढलं आहे। या घटनेमध्ये प्रत्यक्षदर्शींनी जी माहिती दिली त्यांनी असं सांगितलं की पोलिसांनी अनेक जखमींना वाचवलं आहे। तसेच मॉलमध्ये आम्ही होतो, मॉलच्या जमिनीवर रक्ताचा सडा पडला होता, याचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे। सोमवारनंतर उमेदवारी अर्ज भरण्यास गती मिळण्याची शक्यता। बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे। पहिल्या दिवशी एक अर्ज दाखल झालेला आहे। उत्तम प्रजाकीय पक्ष या पक्षाचे उमेदवार मल्लाप्पा चन्नप्पा चौगुले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। सोमवारनंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे। पहिल्या टप्प्यातील 14 लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचार जोरात सुरू झाला आहे। मध्य कर्नाटक, कल्याण कर्नाटक आणि कित्तूर कर्नाटकासह 14 लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। 19 एप्रिल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे। 20 तारखेला अर्जांची छाननी होईल। 22 ला उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असेल। 7 मे रोजी मतदान होणार असून लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे। प्रचारासाठी मातब्बरांची मांदियाळी। दक्षिण कर्नाटकातील पहिल्या टप्प्यातील मतदान 10-12 दिवसांवर येऊन ठेपले आहे। त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यातील उत्तर कर्नाटकातील प्रचाराचा धुरळा उडणार आहे। यासाठी भाजप व काँग्रेसनेही अनेक बड्या नेत्यांना प्रचारासाठी बोलावण्याचे नियोजन केले आहे। शुक्रवारपासून अधिसूचना जारी झाली असून अर्ज भरण्यासही प्रारंभ झाला आहे। त्यामुळे बेळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अर्ज भरण्यासाठी मुहूर्त शोधत आहेत।
काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी 15 एप्रिल ही तारीख अर्ज भरण्यासाठी निवडली आहे, तर भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी 17 एप्रिलला अर्ज भरणार असल्याचे सांगितले. चिक्कोडी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले 15 एप्रिलला अर्ज भरणार आहेत. काँग्रेसच्या प्रियांका जारकिहोळी यांनी अद्याप तारीख जाहीर केलेली नसली तरी त्या देखील पुढील 4 दिवसात अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकदा का उमेदवारी अर्ज दाखल झाले की प्रचाराला आणखी गती येणार आहे. विजयपूर जिल्ह्यात भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू. विजयपूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील अर्जुनगीजवळ कार आणि ट्रक यांच्यात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत समजलेली माहिती अशी की कार विजयपूरहून जमखंडीच्या दिशेने जात होती. यावेळी ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात अर्जुन कुशल सिंह राजपूत, रविनाथ पत्तार, पुष्पा रविनाथ, मेघराज राजपूत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बबलेश्वर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला आहे. कलखांब नाक्यावर 5 लाख रुपये जप्त. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुक्यातील कलखांब चेकपोस्टवर 5 लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. गोकाककडून बेळगावकडे येणाऱ्या एका वाहनामध्ये 3,31,000 तर दुसऱ्या एका वाहनात सुमारे 2 लाखाची रक्कम सापडली. त्यामुळे पथकाकडून रोकड जप्त करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माळ मारुती पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये कलखांबला चेकपोस्टची स्थापना करण्यात आली आहे. त्या ठिकाणी आज अमित अशोक पत्तार हे मोटार घेऊन बेळगावला येताना वाटेत कलखांब चेकपोस्टला अडवण्यात आले. रक्कम जप्त करून पत्तार यांना माळ मारुती ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे.एम. कालीमिर्ची यांनी नोटीस बजावली आहे. फोर्ट रोडवर सांडपाण्याचा सागर. शुक्रवारी सायंकाळी वळिवाच्या पावसाने शहराला चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे शहरातील अनेक गटारांमध्ये साचलेले सांडपाणी रस्त्यावर आले. प्रामुख्याने फोर्ट रोड येथे जिजामाता चौकात पाण्याचे तळे साचले. या ठिकाणी असलेल्या नाल्यामधून सर्व कचरा वर आल्याने या रस्त्यावर डबकी साचली होती. हा परिसर अस्वच्छतेने भरून गेल्यामुळे येथून ये जा करणे कठीण झाले होते. तसेच येथे नेहमी असणाऱ्या रहदारीची कोंडी झाली. शनिवारी सकाळी येथे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नाला सफाईचे काम हाती घेतले. मात्र त्यामुळे अनेक वाहने दुसऱ्या मार्गाने वळवण्याची वेळ आली होती. तसेच या मार्गावर असलेल्या दुकानांचे व्यवहार देखील ठप्प झाले. महानगरपालिकेने उन्हाळ्यापूर्वी नाल्याची सफाई करणे आवश्यक होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही वेळ आल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यापारी वर्गाने व्यक्त केली. महादेव पाटील यांच्या प्रचाराला उचगाव येथून सुरुवात. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांच्या प्रचाराला श्री मळेकर्णी देवी उचगाव येथून सुरुवात करण्यात आली. महादेव पाटील यांना गावामध्ये विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. माजी आमदार मनोहर किणेकर, लक्ष्मण होणगेकर, माणिक होणगेकर, आर.एम. चौगुले, रमाकांत कोंडुस्कर, अमर येळूरकर, शहर मये समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, किरण धामणेकर, शिवाणी पाटील, आर.के. पाटील, चेतन पाटील, मनोहर संताजी, विकास कलघटगी व गावातील प्रमुख मंडळी आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. कल्हेवळ येथे व्हीएम शानभाग शाळेचे शिबिर उत्साहात. एसकेई सोसायटी संचलित व्हीएम शानभाग मराठी शाळा भाग्यनगर यांच्या वतीने कल्हेवळ येथे 2 दिवसीय उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी व्यंकटेश्वर काजू फॅक्टरी येथे भेट देऊन काजूच्या उत्पादनाची माहिती मिळवली. सायंकाळी गावामध्ये मतदान जागृती रॅली काढण्यात आली. सेंद्रिय शेती तज्ज्ञ सुरेश देसाई यांनी सेंद्रिय शेतीबद्दल माहिती दिली. दुसऱ्या दिवशी प्रगतीशील शेतकरी पुंडलिक मरुचे यांच्या शेतात आधुनिक पद्धतीने शेतीबद्दल माहिती घेतली. शिबिरासाठी ग्रामस्थ, आदर्श एज्युकेशन फाउंडेशन कल्हेहोळ आणि कलमेश्वर देवस्थान कमिटी कल्हेहोळ व गावकऱ्यांचे सहकार्य लाभले. सोसायटीचे व्हाईस चेअरमन एस.वाय. प्रभू, सेक्रेटरी मधुकर सामंत उपस्थित होते. हॉटेल घरांमध्ये पाणी, झाडे पडली, रहदारी 2 तास ठप्प. अवकाळी पावसाने बेळगाव शहराला शुक्रवारी सायंकाळी तडाखा दिला. सुमारे तासभर झालेल्या पावसाने गांधीनगर परिसरातील रहदारी 2 तास ठप्प राहिली. सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले. तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून मोडून पडली. वाहनांवर झाडे पडल्याने वाहनांचेही नुकसान झाले आहे. अनगोळ येथील संत मीरा शाळेसमोर उभे असलेल्या 4 चाकी वाहनावर झाड उन्मळून पडले. चन्नमा चौकातील मिलन हॉटेलमध्ये जिल्हा रुग्णालयातून आलेले पावसाचे पाणी शिरले.
गांधीनगर येथे रस्त्यावर पाणी साचल्याने 2 तास रहदारी ठप्प झाली होती. अचानक झालेल्या पावसाने भाजी विक्रेत्यांची त्रेधात तिरपीट उडाली. पावसापासून भाजीचा बचाव करताना कसरत करावी लागली. पांगुळ गल्ली, गणपत गल्ली, भाजी मार्केट, नरगुणकर भावे चौक, फोर्ट रोड परिसरात रस्त्यावर सुमारे अर्धा ते 1 फूट पाणी वाहत होते. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. Biggest festive offers, इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. 10वी परीक्षेचा निकाल मेच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे. 25 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत 10वीची परीक्षा घेतली होती. 15 एप्रिलपासून विविध परीक्षा केंद्रांवर पेपर तपासणीचे काम हाती घेतले जाणार आहे. पेपर तपासणीचे काम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे गुण अपलोड करून निकाल तयार करण्याची सूचना मूल्यमापकांना करण्यात येणार आहे. त्यामुळे वेळेत निकाल लागण्यास मदत होईल असे मत व्यक्त होत आहे. मराठी विद्यानिकेतनमध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा. मराठी विद्यानिकेतनमध्ये शिकलेल्या या 12वीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा अभिनंदन व कौतुक सोहळा पार पडला. यामध्ये RLS कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक घेतलेला प्रणय पांडुरंग पाटील, लिंगराज कॉलेजची विद्यार्थिनी सौजन्या जत्राटी, प्रणव पांडुरंग पाटील, ज्योती कॉलेजमधील द्वितीय क्रमांक मिळवलेली सायली तुपारे, विजय देसाई, संजना पाटील, अनुष्का गावडे, किशोरी पाटील, जान्हवी कदम या सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. या कौतुक सोहळ्यासाठी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओवळकर, सदस्य प्राध्यापक सुरेश पाटील, सदस्य CA विनायक जाधव, शिक्षण संयोजिका नीला आपटे, मुख्याध्यापक गजानन सावंत, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता पवार यांनी केले. डॉक्टर सुधा मूर्ती यांचे व्यक्तिमत्व बुलकने उलगडले. बुक लव्हर्स क्लबच्या कार्यक्रमात किशोर काकडे यांच्या कथनातून पद्मभूषण डॉक्टर सुधा मूर्ती यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व उलगडले. लोकमान्य ग्रंथालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. काकडे म्हणाले, डॉक्टर सुधा मूर्ती यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी असून त्या प्रथित यश लेखिका, समाजसेविका, उद्योजिका, संगणक अभियंत्या, राज्यसभा सदस्य असल्याचे सांगून डॉक्टर मूर्ती यांच्या जीवनातील प्रत्यक्ष भेटीच्या व पुस्तकावरील घटनांवर आधारित रोचक माहिती सांगितली. बिजगर्णीत कूपनलिका खोदाई. बिजगर्णी राकसकोप कावळेवाडी येथील लक्ष्मी यात्रेला 16 पासून प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गावामध्ये कूपनलिका खोदाई करण्यात आली. यासाठी महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी निधी मंजूर केला आहे. लक्ष्मी यात्रा काळामध्ये पाण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी बिजगर्णी येथील स्वराज्य गल्लीत कूपनलिका खोदाई करण्यात आली. ग्रामपंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर, ग्रामस्थ कमिटी चेअरमन वसंत अष्टेकर, निंगाप्पा जाधव यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. पुंडलिक जाधव यांनी श्रीफळ वाढवले. गावकरी यावेळी उपस्थित होते. बॅरिकेड्स हटवण्याच्या मागणीसाठी निवडणुकीवर बहिष्कार. काँग्रेस रोडवर पहिल्या गेटवर रहदारी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत. हे बॅरिकेड्स हटवण्यासाठी अनेक वेळा आंदोलने करण्यात आली. तसेच पंतप्रधान राष्ट्रपतींना पत्र पाठवण्यात आले. मात्र अजून बॅरिकेड्स हटवण्यात आले नाहीत. सदर बॅरिकेड्स हटवावेत या मागणीकरिता लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातल्याचे फलक पहिल्या गेटवर लावण्यात आले आहेत. या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आल्यामुळे देशमुख रोड व काँग्रेस रोडकडे जाणाऱ्या नागरिकांना वळसा घालून यावे लागत आहे. त्यासाठी सदर बॅरिकेड्स हटवावेत अशी मागणी 2014 पासून सुभाष घोलप यांनी लावून धरली आहे. सदर बॅरिकेड्समुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचा आरोप होत आहे. गोविंद टक्केकर यांचा सुळगेत सन्मान.
श्रीराम बिल्डर्स डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे चालक आणि सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर यांचा सुळगे येथील भावेश्वरी गल्लीत महिला गट व शिवशक्ती युवक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. पीजी येळ्ळूरकर यांच्या हस्ते पुष्पहार, फेटा व शाल देऊन टक्केकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी टक्केकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अण्णाप्पा येळ्ळूरकर, के.एन. पाटील यांच्यासह महिला व तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. रमजान ईद उत्साहात मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान कडोली परिसरात साजरा करण्यात आला. दरवर्षी मुसलमान बांधव येथील रामनगर ईदगाह मैदानावर नमाज अदा करतात, परंतु यावर्षी बुधवारी झालेल्या पावसाने मैदानात पाणी साचले होते. त्यामुळे चंद्रशेखर आझाद गल्ली येथील मशिदीसमोर सामूहिक नमाज अदा करण्यात आली. यावेळी परिसरातील मुसलमान बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिम बांधवांनी एकमेकांना सणाच्या शुभेच्छा दिल्या. धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जितो लेडीज विंगला उत्कृष्ट शाखा पुरस्कार. जितो बेळगाव लेडीज विंगला उत्कृष्ट शाखा पुरस्कार तसेच विशेष उल्लेखनीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. गोवा येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात जितोच्या पदाधिकाऱ्यांनी हे पुरस्कार स्वीकारले. जितोने 2022 ते 2023 दरम्यान केलेल्या विविध सामाजिक कार्याची व उपक्रमांची दखल घेऊन हे पुरस्कार देण्यात आले. जितो लेडीज विंगला केकेजी झोनचे संतोष पोरवाल, एश्माजी जैन, अभय आदिमनी, महेंद्र परमार व विक्रम जैन यांचे सहकार्य लाभल्याचे लेडीज विंगने स्पष्ट केले आहे. कोगनोळीत भर दिवसा घरफोडी. मल्लेवाडी माळावर भर दिवसा घर फोडून रोख रक्कम व सोने लंपास केल्याची घटना शुक्रवारी दुपारी 1च्या सुमारास उघडकीस आली. मल्लेवाडी माळावर येथील माळी गल्लीतील सुभाष दादू माळी यांनी घर बांधले आहे. माळी पत्नी वनिता, मुलगी पूनम घरातील कामे आटपून घराला कुलूप लावून शेतात कामासाठी गेले. घरात कोणी नसल्याचे पाहून अनोळखी चोरट्यांनी घराचा समोरील दरवाजा मोडून प्रवेश केला. दुसऱ्या खोलीत जाण्यासाठी खोलीचा दरवाजा मोडून प्रवेश करून तिजोरी उघडून त्यातील 35,000ची रक्कम, 1.5 तोळे सोने व चांदीचे दागिने असा एकूण लाखाचा मुद्देमाल पळवून नेला. सचिन लक्ष्मण अप्पय्याचे यांचे निधन. सामरा येथील रहिवासी सचिन लक्ष्मण अप्पय्याचे यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते 41 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुले, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. शशिकला मधुकर कदम यांचे निधन. शाहूनगर येथील रहिवासी शशिकला मधुकर कदम यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. हाजी असद साब फुलवाले पठाण यांचे निधन. मूळचे अळवन गल्ली शहापूर, सध्या राहणार वीरभद्रनगर येथील रहिवासी हाजी असद साब फुलवाले पठाण यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 96 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात 3 विवाहित मुले, 4 मुली, नातवंडे, पनतवंडे असा परिवार आहे. युनायटेड बालाजी अकादमीचा विजय. आनंद क्रिकेट अकादमी आयोजित ND वॉरियर्स T20 निमंत्रितांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात युनायटेड बालाजी अकादमीने MCCC क्रिकेट क्लबचा 6 गड्यांनी पराभव केला. विजयी संघाचा रविजय सामनावीर ठरला. होनगा येथील श्री भगवान महावीर शाळेच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. प्रथम फलंदाजी करीत MCCC क्रिकेट क्लबने 18.5 षटकात सर्व बाद 99 धावा केल्या. त्यांच्या प्रेम इंगळेने 18, शहबाज पठाणने 16 धावा काढल्या. युनायटेड बालाजी अकादमीतर्फे आनंद शिंदे, अजित सुधाकर, वासू लमाणी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनायटेड बालाजी क्रिकेट अकादमीने 15 षटकात 4 बाद 102 धावा करत सामना 6 गड्यांनी जिंकला. त्यांच्या रविजयने 29, नागराज रोट्टीने 22, शिवप्रसाद हिरेमठने 20 धावा काढल्या. MCCC क्रिकेट अकादमीतर्फे तारिक अहमदने 2 तर असलान जमापूरने 1 गडी बाद केले. मराठा युवक संघ आयोजित बेळगाव श्री शरीर सौष्ठव स्पर्धा मंगळवारी. मराठा मंदिरच्या सभागृहात मराठा युवक संघ आयोजित बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने 58व्या बेळगाव जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 4 वाजता स्पर्धा होणार आहे. या स्पर्धा IBBFच्या नियमानुसार 55, 60, 65, 70, 75, 80 व 80 किलोवरील अशा 7 वजनी गटात घेण्यात येणार आहे.
प्रत्येक गटातील पहिल्या 5 विजेत्यांना 5,000, 4,000, 3,000, 2,000, 1,000 व बेळगाव श्री किताब विजेत्याला 21,000 व चषक, तर बेस्ट पोझरला 3,000 व चषक, पदक, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. आंतरराज्य श्री बेळगाव हर्क्युलस स्पर्धा. स्पर्धेमध्ये मिस्टर बेळगाव हर्क्युलस 2024 कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आंतरराज्य शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 60, 70, 80 व 80 किलोवरील अशा 4 वजनी गटात घेण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या 5 विजेत्यांना 10,000, 6,000, 4,000, 3,000 तर किताब विजेत्याला 21,000, उपविजेत्याला 15,000, तिसऱ्या क्रमांकाला 11,000 व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व शरीर सौष्ठवपटूंनी मंगळवार दिनांक 16 रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये वजन देण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांनी केले आहे. बुमराह आयपीएलचा सुपरस्टार. लसिथ मलिंगानंतर एकट्याच्या बळावर सामना जिंकून देण्याची जसप्रीत बुमराहची क्षमता वाखाणण्याजोगी आहे. अन्य गोलंदाजासोबत त्याची तुलना होऊ शकत नसल्याने बुमराह या सत्रामध्ये सुपरस्टार आहे असे मत माजी फिरकीपटू हरभजन सिंग यांनी व्यक्त केले. बुमराहने बंगळुरूचा अर्धा संघ बाद केला, त्यामुळे मुंबईने 7 गडी राखून विजय नोंदवला. समालोचनादरम्यान भज्जी म्हणाला, बुमराहमध्ये शिकण्याची धडपड आहे. पहिल्या दिवसापासून गोलंदाजी करताना त्याला मी पाहिले असून आधीच्या तुलनेत आता त्याच्या गोलंदाजीत अनेक बदल झाले. शांतचित्त असल्याने दडपणातही तो चांगली कामगिरी करू शकतो. सामना फिरवणाऱ्या फलंदाजाबाबत विचारलं तर 3-4 नावे घेता येईल. मात्र गोलंदाजांची नावे डोळ्यापुढे आणताना केवळ मलिंगा आणि बुमराह यांचीच नावे पुढे येतात. प्रत्येक प्रकारात अविश्वसनीय अशी कामगिरी करण्यात बुमराहला पर्याय नाही. कोहली मुंबई संघात येणार, आकाश नीता अंबानींसोबत फोटो चर्चांना उधाण. टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीच्या खेळातील प्रतिभा पाहून अनेक विरोधी संघांना विराट आपल्या संघाकडून खेळावा असे वाटत असते. कामगिरीतील सातत्यामुळे विराट कायमच क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनतो. सध्या 2 वेगळ्या व्हायरल फोटोंमुळे तो चर्चेत आहे. विराट कोहली भविष्यात मुंबईच्या जर्सीमध्ये दिसणार का अशा चर्चांना उधाण आलं आहे. विराट आकाश अंबानींची चर्चा करतानाचा फोटो व्हायरल होताच तर्कवितर्कांना उधाण आले. काहींनी अंदाज बांधला की कोहली मुंबईकडून खेळताना दिसू शकतो. गुरुवारी सामना संपल्यानंतर नीता अंबानी आणि कोहली बराच वेळ चर्चा करीत असल्याचे दिसून आले. एखाद्या संघ मालकाने दुसऱ्या संघाच्या खेळाडूशी चर्चा करण्याची किंवा गप्पा मारण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी नीता अंबानी धोनीशी गप्पा मारताना तसेच शाहरुख खान ऋषभ पंतशी गळाभेट घेतानाही दिसला होता. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.